पक्षातल्या मंत्र्याला आणि पालकमंत्र्याला तुम्ही फक्त साहेब पाहणी दौरे करताय. 3-3 आमदार घेऊन पाहणी दौरे किती दिवस करायचे साहेब? आज पावसाळा संपत आला ना. सोयाबीन ते जे काही पीक आहे, तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत एक. बरोबर. आणि संवेदनशील माणूस आहेत तुम्ही. आम्ही तुमचा आदर करतो, पण हे तुमच्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षित नाही. हे आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीनं, शेतकरी सेनेच्या वतीनं तुम्हाला निवेदन देतोय की तुम्ही आज डीपीडीसी मध्ये तात्काळ मदत जाहीर करा. शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट अनुदान द्या आणि जे काही मदत तुम्हाला करता येईल ती मदत करा. आणि दुसरा विषय आहे, मासाहेब मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे. हे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतोय आपल्या मार्फत, तर त्यांना तात्काळ अटक कारवाई करा. आणि तुमच्या पाया पडतो साहेब, फक्त पाहणी दौरे करू नका साहेब, प्लीज. पाहिलं नाही तर आमचे पालकमंत्री आले. नाही सगळं पंचनामे झाले, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार सगळं फिरून झालं साहेब. शेतकरी आता साहेब पंचनामे वाढले. आम्ही आता जर शेतकऱ्याच्या बांधावर जायचं म्हटलं, शेतकरी पायातलं खेटर घालून मारायच्या तयारीत आहे साहेब. कारण नेते चाललेत पाहायले, बांधावर चाललेत फोटो काढायले. ते शेतकऱ्यांना कटाळा आलाय. फोटो सेशन सुरू आहे साहेब. ठीक साहेब आज डीपीडीसी मध्ये काहीतरी साहेब जाहीर करा. डिप्युटेशन नाही डिक्लेअर होत, शासनातच नाही, काहीतरी करा साहेब. तुम्ही मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, काहीतरी करा. शब्द देतो शेतकऱ्याला मदत कर. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. एक मिनिट. थँक्यू सर, थँक्यू.